मध्ये नमस्कार. नमस्कार. मला वाटतं तुम्हीही निकाल जेव्हा वाचत होते विधानसभा अध्यक्ष ऐकलात पूर्ण? नाही, मी निकाल पूर्णपणे काही ऐकला नाही, कारण मी त्यावेळेला न्यायालयात होतो. परंतु मला चॅनलवरच्या बातम्यावरून असं कळलं की अध्यक्षांनी कोणालाही अपात्र केलं नाही 10व्या परिशिष्टानुसार. आणि जो यापूर्वी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता त्याचा संदर्भ घेत त्यांनी राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाकडे हे मान्य केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 10व्या परिशिष्टाचा काय उद्देश आहे, 10वं परिशिष्ट कोणाचा पक्षातील अंतर्गत मतभेदासाठी वापर करू नये अशा तऱ्हेची त्यांनी मल्लीनाथी केलेली आहे. अर्थात माझं यावरती स्पष्ट मत असं आहे की घटनेचं 10वं परिशिष्ट नुसार आमदार अपात्र होतो की पात्र होतो या संदर्भातील स्पष्ट निर्णय अपेक्षित होतं, परंतु तो तसा काही झालेला नाही. याचा अर्थ मी सकाळीच आपल्या चॅनलशी बोलताना अध्यक्षांनी सुवर्ण मध्य काढलेला आहे, सब खुश रहो असं. यालाच कारण यापूर्वी अध्यक्षांनी शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिला होता त्यातलीच त्यांची त्यांनी ओढलेली आहे आणि त्याच्यामुळे कोणालाही अपात्र अध्यक्षांनी केलेलं नाही. आणि कदाचित अपात्र न केल्यामुळे काही गट दुखावले असतील, काही गट आनंदी असतील, अशी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते. परंतु मुख्यतः जो मुद्दा आहे की निवडणूक आयोगाने 6 फेब्रुवारी 2024 ला जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेच्या संदर्भात विचार न करता फक्त त्यांनी एवढं सांगितलं की घटनेच्या राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेची पायमल्ली दोन्ही गटांनी केली, अजित पवार आणि शरद पवार गटाने. आणि याला जरी आव्हान आज पवार गटाकडनं दिलेलं असलं शरद पवार गटाकडून, तरी त्यांना त्याच्यावरती स्टे त्वरित मिळवता आला असता. तो स्टे त्यांनी मिळवला नाही. त्याची परिणिती अशी झाली की आज अध्यक्षांना निवडणूक आयोगाचा निर्णय हा एक हाताशी धरून त्या अनुषंगाने निर्णय हा त्यांनी दिलेला दिसतोय. उज्ज्वल सर, मला ना याच्याच अनुषंगाने हा एक प्रश्न विचारायचा वाटतं, कारण ते जेव्हा निकाल वाचत होते तेव्हा हा प्रश्न डोक्यात येत होता. त्यांनी निकाल वाचताना सुरुवात करताना असं सांगितलं की पक्ष कुणाचा हे जर ठरवायचं असेल तर माझ्यासमोर 3 निकष आहेत. एक म्हणजे पक्षाची घटना, दुसरं म्हणजे पक्षाचं नेतृत्व रचना नेमकी काय आहे ती, आणि तिसरं म्हणजे पक्षाचं विधिमंडळातलं संख्याबळ, जे विधिमंडळात किती आमदार किंवा खासदार आहेत हे. आणि मग त्यांनी सांगितलं की पहिल्या 2 निकषांवर काही मला निर्णय देता येत नाही, त्यामुळे मी तिसराच निकष ग्राह्य धरतो, म्हणजे विधिमंडळातलं पक्षाचं संख्याबळ. जर शिवसेनेच्या बाबतीतला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण आठवला नाही, एकच सेकंद, तर तेव्हा सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं होतं की फक्त संख्याबळ याच्यावर पक्ष कुणाचा हे ठरवता येत नाही. तर हे दोन्ही निर्णय तुम्हाला कॉन्ट्राडिक्टरी वाटतात का? आज अध्यक्षांनी, मी हे पहिल्यांदा सुरुवातीला आपल्या श्रोत्यांकरता क्लिअर करतो, अध्यक्षांनी जे आज पक्ष कोणाचा या मुद्द्यावरती निर्णय देताना ज्या 3 कसोट्यांचा उल्लेख केला, या तिन्ही कसोट्यांबद्दल निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने ज्या 3 कसोट्या सांगितल्या त्याच आज अध्यक्षांनी सांगितलेल्या आहेत. परंतु निवडणूक आयोगाची मोठी चूक अशी झालेली आहे की निवडणूक आयोगाने देताना पक्षाचं उद्दिष्ट काय, पक्षाची घटना काय. आता पक्षाच्या उद्दिष्टावरती निवडणूक आयोगाने असं भाष्य केलं की याबद्दल कोणी काही पुरावा दिला नाही, म्हणून पक्षाच्या उद्दिष्टाचा भंग झालाय असं आम्ही मानत नाही दोन्ही गटाकडून. परंतु राष्ट्रवादी पक्षाच्या घटनेबद्दल निवडणूक आयोग असं म्हणतं की दोन्ही गटांनी त्याचा भंग केलाय. आता हे थोडंसं चमत्कारिक आहे, कारण असं आहे की पक्षाच्या घटनेनुसार पक्ष संघटनेत कोणाचं प्राबल्य आहे हा महत्वाचा कळीचा मुद्दा असतो. आणि दुसरा मुद्दा हा असतो की त्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर कोणाची मेजॉरिटी निवडून आलेली, हा मुद्दा आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये पक्षीय बलाबल फक्त एवढा क्रायटेरिया ठरत नाही, तर त्यावरती पक्षाची घटना हे महत्वाचं आहे. आणि पक्षाची घटनेनुसार निवडून आलेले पदाधिकारी हे लोकशाही पद्धतीने निवडून आले आहेत का, हे निवडणूक आयोगाने बघणं क्रमप्राप्त होतं. ते माझ्या मते बघितलं गेलेलं दिसत नाही. परंतु आज निवडणूक आयोगाचा निर्णय हा आहे, या निर्णयाला कुठेही सर्वोच्च न्यायालयाकडनं स्थगिती नाही, त्यामुळे अध्यक्षांचं काम फार सोपं झालं आणि अध्यक्षांनी त्यानुसार तो ओढलेली आहे. माझ्या मते काही फारसं. आणि शिवसेनेच्या बाबतीत जर म्हणाल तर शिवसेनेच्या बाबतीमध्ये घटनाच नव्हती असा निवडणूक आयोगाचा निर्णय होता आणि त्यामुळे अध्यक्षांनी देखील तसं ते ऑब्झर्व केलं आहे. म्हणजे निवडणूक आयोगाने जे काही निर्णय दिले
त्याचे मापदंड अध्यक्षांनी या कृतीमध्ये लावले. खरं म्हणजे अध्यक्षांपुढे महत्वाचा विषय असा होता की व्हीप कोणाचा आणि व्हीपचा भंग झालेला आहे का आणि व्हीप कोणाचा लागू होईल हा निर्णय घेण्याकरता अध्यक्षांनी हे बघणं जरुरी होतं की त्या पक्षाची घटना काय म्हणते आणि त्या पक्षाच्या घटनेनुसार काय झालेलं आहे आणि जो पूर्वीचा व्हीप होता तो रद्द ह्या नवीन गटाने केला आहे का. म्हणजे शिवसेना रद्द होण्याच्या अगोदर म्हणजे शिवसेना म्हणतो राष्ट्रवादी पक्ष जो अजित पवार किंवा शरद पवार यांच्याकडचा निर्णय निवडणूक आयोगाने देण्याच्या अगोदर त्यांनी घेणं हे अपेक्षित होतं. आणि मगाशी तुम्ही एक सूचक शब्द वापरलात मल्लीनाथी असा आणि आता ज्याच्याबद्दल तुम्ही बोललात ते 10वी अनुसूचित 10व्या तर त्याच्याबद्दल त्यांनी जे काही आज एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ते काय असावं त्याचा अर्थ कसा लावावा खरंच ते एक्सप्लेनेशन आणि त्याचा जो उद्देश आहे हे मॅच करतंय. आता थोडस मी स्पष्ट बोलतो की 10व्या परिशिष्टाचा उद्देश काय आहे काय नाही याच्यावरती मल्लीनाथीची आवश्यकता नव्हती. याला कारण असं आहे की अध्यक्ष अंपायर आहेत. त्यांच्या पुढे आलेल्या फॅक्ट्स वरून विधानमंडळाचा आमदार ज्यांच्या विरुद्ध याचिका दाखल झाली आहे ते अपात्र होतात किंवा कसे हे ठरवायचं आहे. परंतु ती बौद्धिकता त्यांनी आपल्या अध्यक्षांनी दाखवली. त्यात चुकीचं असं काही नाही. 10व्या परिशिष्टाचा उद्देश तो आहे किंवा नाही किंवा आपल्या लोकशाहीमध्ये अंतर्गत मतभेद दाबून टाकण्याकरता त्याचा उपयोग होऊ नये ही सद्भावना त्यांनी निकालपत्रातून व्यक्त केली. तशी व्यक्त करणं जरुरीचं होतं की नाही हा भाग वादाचा होऊ शकतो. आणि एक शेवटचा प्रश्न सर विचारते म्हणजे आम्ही आपलं वाचताना असं वाचतो की 10व्या परिशिष्टानुसार जर एखाद्यानं पक्ष सोडला आणि ती संख्या 2/3 पेक्षा कमी असेल तर ते अपात्र ठरतात. 2/3 असेल तर त्यांना दुसऱ्या एका पक्षामध्ये समाविष्ट व्हावं लागतं. दोन्हीपैकी काहीच होत नाही इथे आणि तरी पण अध्यक्षांचा निकाल पूर्ण होतो. फक्त कायद्याचं पान वाचणाऱ्या आमच्या ह्या आकलना पलीकडे आहे. म्हणून मी सांगितलं ना अध्यक्षांनी सुवर्ण मध्य साधला सब खुश रहो अध्यक्षांनी निर्णय दिलेला मला तरी असं दिसतंय. सर खूप खूप धन्यवाद. एबीपी माझाशी संवाद साधलात आणि या सगळ्या कायदेशीर बाबी आम्हाला स्पष्टपणे समजून सांगितल्या त्याबद्दल. आणि अध्यक्षांच्या आजच्या निकालाबाबत आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया येते तिथे जाऊयात.